60. तर आता जो आपला स्नॅक सेंटरचा जो कोर्स होता 3 दिवसाचा तो पूर्ण झालाय 2 दिवसाचा. तर त्याच्यामध्ये मला काय डाऊट आहेत का? आणि आता जे तुम्हाला काय माहिती होतं किंवा तुमच्या इकडून काय फायदा झालाय ते सांगा. म्हणजे आपल्या जे नवीन जी लोक असतील त्यांना म्हणजे यायला इथे म्हणजे होतं ना इझी होईल. कारण की त्यांची अशी फरमाईश असते की तुमच्या मागचे व्हिडिओ आम्हाला पाठवा. सो सांगा वन बाय वन जर कोणाला काय बोलायचं असेल तर. खूप सारे सिक्रेट टिप्स मिळाल्या. अजून नवीन जे काय आपण घरी करतो ते एक न चुकता आपण शॉपमध्ये सुद्धा करू शकतो किंवा तो अवॉइड पण करू शकतो की आपल्या घरी काय काय चुका होतात. आता तुम्ही साताऱ्यावरून आलाय तर तुम्हाला म्हणजे कसं वाटलं तेवढं लांबून इथे आलाय आणि तेवढं लांबून तुम्ही इकडे आलाय तुम्ही शिकण्यासाठी आलाय तर तुम्हाला इकडून काय वाटलं कसं वाटलं जे आहे सांगा खरं किंवा खोटं जे काय असेल. बऱ्याच बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते शिकायला भेटलं. म्हणजे सांगण्याची पद्धत पण समजते. म्हणजे आणि तुमचा जे तुला शिकलाय त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या बिझनेस मध्ये होईल का? चालेल. अजून काय कोणाला बोलायचंय? श्रीमंत पनवेलवरनं आलाय आपलं सगळे पुण्यावरनं आलाय. मला पण शिकायला भेटलंय. ते मला तर बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकायला भेटलं. त्याचबरोबर मला डोसाचं बॅटर कसं तयार करायचं हे मी शिकलो. एकाच डोसाच्या बॅटरपासून आपण गोष्टी बनवू करू शकतो. तर तुम्हाला इकडे तुमचा कॉन्फिडन्स वाढलाय का की आपण बिझनेस करू शकतो आणि जे तुम्हाला गोष्टी माहिती नव्हत्या त्या गोष्टी मला माहिती झाल्या सगळ्या क्लिअर झाल्या. आणि आपण एक ऑप्शन असाही ठेवलाय की जर तुम्ही ट्रेनिंग घेतली तर तुम्ही 3 महिन्यापर्यंत वेगळी ट्रेनिंग घेऊ शकता. कधीही मेसेज करा. आमचे तर 24/7 ऑनलाईन असतातच तुम्हाला मेसेज करतीलच आणि तुम्हाला पीडीएफ पण मिळते त्याच्यामध्ये आणि तुम्हाला ट्रेनिंगचं सर्टिफिकेट पण मिळणारच आहे आता. सो कसं वाटते ट्रेनिंग तुम्हाला 2 दिवसाची? प्रोडक्टची प्राइस कशी करायची तेही शिकायला भेटलं. आणि तुमची प्रॅक्टिस झाली का जे आपण करायचं डोसा वगैरे कारण की मेन डोसाच आहे बाकी सगळ्या गोष्टी सेमच आहेत. आम्ही तुम्हाला पोहे उपमा शिरा करायला का दिला नाही तर तुम्ही केला असतं एका ठिकाणी तर त्याची चव तुम्हाला एक ऍक्च्युअली चव यायला पाहिजे ती तुमच्याकडे आली नसती. कोणाचं मीठ झालं असतं तर कोणाचं साखर झाली असती. तर ते आम्ही का दाखवलं की तुम्हाला तीच टेस्ट तुम्हाला तुमच्या स्टॉलवर द्यायची म्हणून त्या गोष्टी आम्ही करून दाखवल्या. आणि ज्या गोष्टी खरंच ती तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवल्या पाहिजे जसं की मेदू वडा होता इडली आपली होती किंवा आपला बटाटा वडा होता साबुदाणा वडा होता आणि आपला डोसा वगैरे. डोसा आपला मेन भाग आहे तर ते आम्ही तुम्हाला करायला दिलं. सो डोसा सगळ्याचं क्लिअर झालं. घरी आपला का होत नव्हतं इकडे येऊन का झालं तर पुढच्या लोकांना तुम्ही काय सजेशन द्याल यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे? नक्कीच यायला पाहिजे. या म्हणून तर एवढं